हॅलो स्टुडंट्स, तर या ठिकाणी आज मी तुम्हाला नीटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो चॅप्टर आहे त्यावर बेस जे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत त्याची समरी या ठिकाणी फळ्यावर लिहिली आहे ती आपण लिहून घ्यायची आहे. ती फक्त मी एक्सप्लेन करतो की कुठला फॉर्म्युला आपण कुठे यूज करू शकतो आणि तुम्ही ते लिहून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्हाला समरी बेस फॉर्म्युला तयार करायला. की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये की आपल्याला काय असे चॅप्टर्स आहेत की ते फॉर्म्युला बेस आहेत जास्त करून. तर अशा फॉर्म्युला बेस चॅप्टरचे आपण असे व्हिडिओज तयार करणार आहे की त्यामध्ये सगळे फॉर्म्युला एका व्हिडिओमध्ये घेणार आपण आणि त्याच्यावरून आपल्याला एक चांगल्या प्रकारे मूव भेटेल की जेणेकरून आपण नीटमध्ये 150 आउट ऑफ किती मार्क्स घेऊ शकू, त्या ठिकाणी 180 आउट ऑफ 150 मार्क्स घेऊ शकू, त्यासाठी प्रयत्न करणार आहे आपण. सो आवर टार्गेट इज 150 आउट ऑफ 180. So let's start. So look here magnetic flux, all of you are aware about the magnetic flux. So magnetic flux term denoted by phi, which is equal to NBA. N is what? Number of turns. B is magnetic induction. A is area of coil. Okay, and unit of that quantity is Weber. So this is the first formula which are helpful in electromagnetic induction concept. Okay, then after that we have the second formula, EMF by Lenz law. Okay, EMF means which is denoted by E and which is equal to what? Rate of change of flux. So which having negative sign minus d phi by dt. Unit of that EMF is volt. ते लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट येतं इंड्यूस पॅरामीटर्स. ओके, सो या सगळ्या कन्सेप्टमध्ये येणारे इंड्यूस पॅरामीटर्स, कारण इथे करंट आणि EMF काय होतो? इंड्यूस. मग त्याबरोबर काही गोष्टी इंड्यूस होतात. कुठलं? फर्स्ट इंड्यूस EMF E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. त्यानंतर इंड्यूस करंट काय? I इज इक्वल टू ई बाय आर, म्हणजेच ईची व्हॅल्यू काय आहे? डी फाय बाय डी टी, म्हणजे इज इक्वल टू मायनस आर इंटू डी फाय बाय डी टी. हा झाला इंड्यूस करंट. त्यानंतर इंड्यूस चार्ज इन टाईम इंटरवल ऑफ डी टी. सो डी क्यू इज इक्वल टू काय? मायनस डी फाय बाय आर. हा एक फॉर्म्युला आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्फ इंडक्टन्स. त्याच्यानंतर काय येतं? सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स फॉर नो EMI केस. नो EMI म्हणजे करंट इज डज नॉट चेंज, दॅट्स वाय मॅग्नेटिक इंडक्शन डज नॉट चेंज, that's why flux is not changed, so all quantities are constants. So this condition we have to called as no EMI case. Okay, in that N phi is equal to Li, so from that self inductance is L is equal to N phi upon I, and N is number of turns of coil, so NB upon I. So this is the self inductance. So unit of self inductance is Henry, which is denoted by capital H. Same for static EMI case. In the static EMI what happens? Either current is changed, that's why magnetic induction is changed, that's why flux is going to change. Okay, so N phi is equal to Li, so we have to take derivative, because rate of change of flux. So minus sign because of the arrangement of EMF. So minus N phi di by dt is equal to minus L di by dt. Okay, so as we know from this, N d phi by dt म्हणजेच काय? EMF. So EMF is equal to minus L di by dt. Okay, after this self inductance of solenoid. solenoid माहिती आहे तुम्हाला, या पद्धतीचा solenoid असतो. ठीक आहे, सोलेनॉइडल कॉइल. सो L इज इक्वल टू म्यू 0 N स्क्वेअर A अपॉन L. या पद्धतीने EMF ऑफ सोलेनॉइडल कॉइल. ओके, सो हाउ वी सॉल्व? नेक्स्ट थिंग इज व्हॉट? RL DC circuit. What we have? RL DC circuit. So for the RL DC circuit, what should we have to do here? Look here. फॉर द RL DC, आता आपण AC पाहतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये. कुठलं पाहतोय आपण? AC. पण त्याच्यात अजून एक येतं DC. DC म्हणजे डायरेक्ट करंट, हे तुम्हाला माहिती आहे. मग ज्यावेळेस DCवर प्रॉब्लेम विचारला जाईल त्यावेळेस कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते पहा. फॉर RL DC सर्किट, ग्रोथ करंट. पहिली कंडिशन कुठली आहे? ग्रोथ करंट. करंट ग्रो होत असताना. आणि दुसरी कंडिशन कुठली आहे? करंट जो आहे डिके होत असताना, म्हणजे डिक्रीज होत असताना. मग I इज इक्वल टू I0 1 मायनस e रेज टू टी अपॉन लॅमडा. लॅमडा म्हणजे टाईम कॉन्स्टंट. टाईम कॉन्स्टंट इज इक्वल टू काय? लॅमडा अपॉन आर. हे लक्षात घ्या.
आणि करंटची हाफ लाईफ टाईम म्हणजे काय, टी इज इक्वल टू 0.693 इंटू यल अपॉन, म्हणजेच कसं लिहू शकतो, इज इक्वल टू 0.693 लॅम्बडा, 0.693 लॅम्बडा. तर या पद्धतीने येईल. ठीक आहे, आले लक्षात. ठीक आहे, आता त्याच्यानंतरची फॉर्म्युला पुढे पाहूया आपण. सो आता नेक्स्ट या ठिकाणी आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं ग्रोथ करंट. आता डीके करंटमध्ये आलो आहे. डीके करंटच्या जवळपास फॉर्म्युले सेम आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता पहिल्यांदा. हां, तुम्हाला सगळे फॉर्म्युले कॅप्चर होतील. तर या ठिकाणी जर पाहिलं तर डीके करंट आय इज इक्वल टू I0 e - t अपॉन लॅम्बडा. टी म्हणजे टाईम पिरियड, टी म्हणजे टाईम, ओके, आणि लॅम्बडा म्हणजे टाईम कॉन्स्टंट विच इज इक्वल टू लॅम्बडा यल अपॉन आर. ओके, दॅन टाईम कॉन्स्टंट, हां, हाफ लाईफ पिरियड ऑफ द डीके करंट किती येतो, परत तेवढंच आहे, टी इज इक्वल टू 0.693 एल अपॉन आर. एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर, इंडक्टरची जी एनर्जी स्टोर होते किंवा इंडक्टरमध्ये जी एनर्जी आहे ती यू बी डिवायडेड बाय यू बी, मॅग्नेटिक एनर्जी पण म्हणतो आपण त्याला, विच इज इक्वल टू 1/2 Li². ओके, देन एनर्जी डेन्सिटी ऑफ द इंडक्टर इज इक्वल टू विच इज डिवायडेड बाय, सपोज वी हॅव टू से इट ॲज ए व्ही म्हणूया त्याला, B² अपॉन 2μ0. एनर्जी डेन्सिटीज म्हणजेच काय, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, त्यानंतर काय, कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर्स किंवा इंडक्टन्सेस. मग नंबर ऑफ इंडक्टर कॉईल अशी सिरीजमध्ये जर जोडलेले असतील L1, L2 अँड L3, तर त्यावेळेस त्या फॉर्ममध्ये जर आपल्याला सिरीज इक्विव्हॅलंट काढायचं असेल तर ते डायरेक्टली ॲड करायचं, L1 + L2 + L3 + Ln. ओके, तसंच जर पॅरललमध्ये असेल तर LP इज इक्वल टू काय, L1 अपॉन L2 अपॉन L1 + L2. जसं आपण रेजिस्टन्समध्ये करतो, फाइंड करतो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशनचा, तसंच या ठिकाणी आपल्याला इंडक्टन्सचा काय करता येईल, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनसाठी फाइंड करता येईल. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर काय, म्युच्युअल इंडक्शन, नो EMI केस. परत सेल्फ इंडक्शनसारखी त्या ठिकाणी कुठली येणार आहे, नो EMI केस. मग काय, आता या ठिकाणी 2 कोॲक्सियल त्या ठिकाणी काय असतील, कॉइल्स असतील, तर त्याचे नंबर ऑफ टर्न्स N2/2 म्हणजे सेकंड कॉइलचा फ्लक्स आणि नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू MI1. सो M इज इक्वल टू N2/2 अपॉन I1 N2B1 A2 अपॉन I1 ह्या फॉर्ममध्ये येतं. स्टॅटिक EMI म्हणजे मूविंग असेल तर त्यावेळेस काय, किंवा चेंजिंग असेल करंट, फील्ड किंवा त्या क्वांटिटीज, मग di/dt चेंजेस, देन मॅग्नेटिक इंडक्शन ही चेंजेस, देन फ्लक्स ऑफ फर्स्ट कॉईल चेंजेस अँड ड्यू टू दॅट सेकंड कॉईल ही चेंजेस. त्यावेळेस E इज इक्वल टू काय, -di1/dt ह्या फॉर्ममध्ये येणार. त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 2 कोॲक्सियल सोलेनॉइड, म्युच्युअल इंडक्शन ऑफ 2 कोॲक्सियल सोलेनॉइड्स, तर हे काय येईल, M112 μ0 N1 N2 A अपॉन L. ठीक आहे, तर N1 N2 काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल फर्स्ट अँड सेकंड. ओके, सो म्युच्युअल इंडक्टन्स इन टर्म्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स, बरोबर. मग ते M इज इक्वल टू काय, K इन रूट ऑफ L1 L2. म्हणजे हे कधी वापरायचं, 2 कॉईल असतील, पहिल्या कॉईलचा म्युच्युअल सेल्फ इंडक्शन L1 असेल, दुसऱ्याचा L2 असेल, त्या केसमध्ये यूज करायचं. कपलिंग फॅक्टरची व्हॅल्यू जी आहे ती 0 to 1 व्हॅरी होते. किती व्हॅरी होते, 0 to 1. ओके, आफ्टर दॅट मोशन ऑफ स्ट्रेट कंडक्टर, म्हणजे स्ट्रेट कंडक्टर असा मूव्ह होत असेल, ठीक आहे, त्या केसमध्ये आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत, फाइंड करायच्या आहेत. कुठल्या कुठल्या, इंड्यूस EMF. तर आपण ऑलरेडी पाहिलेले बोर्ड लेवलला पण इंड्यूस EMF काय, E इज इक्वल टू BVL. ठीक आहे, त्यानंतर इंड्यूस करंट येते, इंड्यूस करंट I इज इक्वल टू E/R इज इक्वल टू BVL. हां, देन से थर्ड वन, फोर्स ऑन मुव्हिंग R. तर किती येतो मुव्हिंग R मग जो आपण मेकॅनिकल फोर्स अप्लाय करतो तो B² L² V अपॉन R. आणि मेकॅनिकल पॉवर किंवा इलेक्ट्रिक पॉवर दोन्ही सेमच आहे. मेकॅनिकल पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू B² L² V² अपॉन R. तर हे झाले सगळे फॉर्म्युलाज. ठीक आहे, आता अजून एक पॉईंट राहिला आहे फक्त याच्यामध्ये, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल मे बी, किंवा घेऊन टाका स्क्रीनशॉट. मी 2-3 सेकंद थांबतोय. ठीक आहे, आता
याच्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट येतोय पहा, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त काही नाही, त्याच्यात यूजफुल जे फॉर्म्युले आहेत त्याची ती कंडिशन आहे. तर यूजफुल कंडिशन ऑफ ट्रान्सफॉर्मर काय आहे, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू IP अपॉन IS. ठीक आहे. ES म्हणजे काय, ठीक आहे. ES म्हणजे काय, EMF इन द सेकंडरी कॉईल. EP म्हणजे EMF इन द प्रायमरी कॉईल. नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. IP म्हणजे करंट इन द प्रायमरी, IS म्हणजे करंट इन द सेकंडरी. ठीक आहे. तर दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर रेशो और कंडिशन. ठीक आहे. देन मग आता आयडियल ट्रान्सफॉर्मर जर असेल, काय असेल, आयडियल ट्रान्सफॉर्मर, त्याची इफिशियन्सी किती असते, 100%. आणि त्याचा ॲव्हरेज पॉवर, त्याचं आउटपुट पॉवर इज इक्वल टू काय असतं, इनपुट पॉवर. पण जर हा ट्रान्सफॉर्मर आयडियल नसेल, देन काय असेल, मग त्याची इफिशियन्सी डिवायडेड बाय इटा इज इक्वल टू कशी फाइंड करणार, P आउट अपॉन P इन इंटू 100 इज इक्वल टू P आउट म्हणजे काय, ES IS. ठीक आहे. आणि हे काय, EP IP. तर या फॉर्ममध्ये येतं. ठीक आहे. सो इंटू 100. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. परत एकदा वरती लिहितो, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मरचा eta इज इक्वल टू आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर इंटू 100. म्हणजेच काय, ES IS अपॉन EP IP इंटू 100. तर हे लक्षात घ्या, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर ही झाली समरी फॉर EMI. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समरी फॉर AC असेच जे फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे त्याच्या समरीज पाहणार आहोत. ओके. सो थँक्यू.